विधातेनगरजवळ हिरावाडी रोडवर न्यू समृद्धी ज्वेलर्स दुकानावर शुक्रवारी 15 मेला रात्री 9 वाजेच्या दरम्यान बंदूक घेऊन आलेल्या 5 ते 6 दरोडेखोरांनी सोने चांदीचा ऐवज लुटून नेला। यावेळी दुकान मालक त्याचबरोबर दुकानातील महिला आणि कामगारांशी झटापट करत मारहाण करण्यात आली। यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून भर वस्तीमधील या धाडसी दरोड्यानं परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार हिरावाडी रोडवर चंद्रभागा अपार्टमेंट गाळा क्रमांक 3 या ठिकाणी नयना पगारिया यांचं न्यू समृद्धी ज्वेलर्स नावाचं दुकान असून रात्री 9 वाजता पगारिया, महिला कामगार सोनाली पाटील त्याचबरोबर अमित श्रीमाळ असे 3 जण दुकान बंद करण्याच्या तयारीत असताना 2 दुचाकीवरून 6 जण आले आणि त्यातील 2 जण बाहेर थांबले तर तोंडाला मास्क आणि टोपी घालून चौघांनी दुकानामध्ये प्रवेश केला। ज्वेलर्स दुकान मालक पगारिया यांच्यावर बंदूक रोखत दागिने लुटण्याचा प्रयत्न केला। यावेळी दरोडेखोरांना प्रतिकार करताना पगारिया यांनी हातातला ट्रे फेकला तर सोनाली आणि अमित यांनीही दरोडेखोरांना प्रतिकाराचा प्रयत्न केला। यावेळी दरोडेखोर आणि कामगार यांच्यात झालेल्या झटापटीमध्ये लुटारूंनी हातातील बंदूक अमितच्या डोक्यावर उलट्या बाजूने मारली। वर्मी घाव बसल्याने अमित रक्तबंबाळ झाला, तरीही त्याने एका दरोडेखोराला पकडलं, मात्र झटापटीत त्याचा शर्ट फाटला आणि त्यानंतर आरडाओरडा केल्यावर दरोडेखोर दुचाकीवरून पसार झाले। घटनेनं परिसर हादरून गेला असून जखमी अमित याच्या डोक्याला 14 टाके पडले आहेत। दुकानातून सोन्याचं पदक, लहान मुलांची अंगठी आणि इतर दागिने दरोडेखोरांनी लुटून नेल्याची माहिती दुकान मालक पगारिया यांनी दिली आहे। या घटनेनंतर न्याय्य सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा पथक घटनास्थळी दाखल झालं असून त्यांनी दुकानातून शिरलेल्या संशयितांनी हात लावलेल्या काही वस्तूंचे ठस्यांचे नमुने घेतलेत। घटनेनंतर पोलिसांनी दुकानातील त्याचबरोबर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज तपासणी करून संशयितांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करत शहरातील मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी लावली। रात्री 9 वाजता दुकान बंद करण्याची आवराआवर सुरू असतानाच अचानक आत आलेल्या दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत लूट सुरू केली, पण दुकानातील कर्मचारी आणि महिला मालक यांनी कडवा प्रतिकार केला। न डगमगता झालेल्या या प्रतिकारामुळे त्याचबरोबर आरडाओरडीमुळे दरोडेखोरांना हाती येईल तो ऐवज घेत त्यांना पळ काढावा लागला। वेद न्यूज ब्युरो, नाशिक, पंचवटी।